मुलांची एवढी मजली गेली की सरांना सुद्धा मिशा काढलं. बापरे. आणि तिथला फरशाच फोडा लागली. ठीक आहे तेवढ्याच असतात, आपण लहान होतो त्यावेळी. पासून बाल भारती शिकत आलो, नंतर कुमार भारती शिकलो. झाले की सगळे इंग्लिश शाळेकडे वळायला आणि सरकारी शाळा आपल्याला बंद पडला. शिक्षकांबद्दल असं किती राग ते नव्हता. नाही हे शिक्षण हातात नव्हतं. शिक्षकाची चुकी नव्हती, आपण लहान हा. खोडकर पोरं. परंतु पहिली ते चौथी असते की नाही, हे मुलांना खेळण्याचं बागडण्याचं वय असते. गाड्या त्याचे पूर्ण काळे, ठीक आहे. हा. आणि त्यांचं नाव होतं मस्की सर. हा. मस्की. जर तुम्ही मराठी नाही बोलले तर मराठीचा बोलणार अर्थ कोण? निश्चितच आहे. Because सवय, मराठी, शिस्त. शिस्त शिस्त खूप महत्वाची आहे. आणि ती मला वाटतं की मराठी शाळेपासूनच सुरू होऊ शकते. एक मिनिट काम करायला असेल, मी दरवाजा बंद करतो, मी कट करतो घातला. ओके, लवकर. तर नमस्कार सर्वांना, शुभ रविवार. तर जसं सांगितलं की शुभ रविवार म्हणलो तर आज रविवार आहे आणि सर्वांना सुट्टी असते. तर दिवसभर करायचं तर काय, मग चहा प्यायला गेलतो. तर येताना वाटतं आम्ही दोघं एकमेकांच्या ज्या आठवणी होत्या शाळेतल्या, याच्या काय आठवणी असतील, माझ्या काय आठवणी होत्या, तर आम्ही त्या बोलत आलो. म्हणले की आता ज्या आठवणी आहेत त्या आता बोललो की म्हणजे विसरणार ना काही दिवसांनी. तर मी असं ठरवलं की हा त्या आठवणी आपण कुठेतरी साठवून ठेवाव्या. यासाठी मी आजचा जो व्हिडिओ करत आहे. तर ज्या आम्ही बोललो ते तुम्ही पण ऐकावं, तसंच ते काहीतरी आठवणी म्हणून मेमोरीज म्हणून राहावं, यासाठी आम्ही आता हा शूट घेतोय. भले तुम्ही याला पॉडकास्ट म्हणा तर आठवणी म्हणा. हा ठीक आहे. तर सुरुवात मी तुझ्यापासून करतो. मी तुला विचारतो प्रश्न. हां तर नाव सांग तुझं. अमित संभाजी साखरे. अमित साखरे. तर हा माझा मित्रच आहे, आम्ही दोघं एकत्रच राहतो. ठीक आहे. तर अमित म्हणजे तुझं शिक्षण कसं झालं, म्हणजे पहिली ते पाचवी ते असं म्हणजे एका शाळेत शिकलेलास काय असं वेगवेगळ्या शाळेत ते शिकलेलास? पहिल्यांदा मी मराठी शाळेत शिकलो. मराठी शाळा बघा भावानो, मराठी शाळेतली पोरं पण हुशार असतात. हां तर पहिल्यांदा मला मराठी शाळेत शिकलो. मी 1ली ते 7वी पर्यंत मराठी शाळेत शिकलो. हम्म. मराठी शाळेचं एक म्हणजे आमची शाळा थोडीशी अशी गावाच्या भागात होती, जिथे ग्रामीण जास्त भागात. थोडीशी लोकवस्ती आणि थोडंसं शेती वगैरे असल्यासारखं. अच्छा. तो नवीन एक्सपिरियन्स होता. बिकॉज स्टार्टिंगला आपण जेव्हा मराठी शाळेत जातो तेव्हा एक युनिक एक्सपिरियन्स असतो, राईट. होय. की आपण करिअर स्टार्ट करतोय आणि विचार वेगळे असतात की आपण एकदम मॅच्युअर नसतो, जस्ट नॉर्मल नाही, की normal बाबा असतं. घरचे शाळेत पाठवतात आणि आपण शाळेला जातो. हम्म. तर एक वेगळं एक्सपिरियन्स होता की यार स्टार्टिंग कसं काय. टीचर्सचं पण थोडीशी म्हणजे भीती असायची, बरोबर. बरोबर. की शाळेत आम्ही काय करायचं पहिल्यांदा शाळेत म्हणजे काय पासून बाल भारती शिकत आलो, नंतर कुमार भारती शिकलो. भात खायचा हा. आणि चलो घरी. म्हणजे फक्त तर- जायचं, खायचं आणि यायचं. करेक्ट. तर असं जास्त म्हणजे डोक्यात टेन्शन नसायचं, काय रिलॅक्स एकदम मूड की काय चाललंय काय नाही, फक्त भात खायचा, शाळेला जायचं. मग आमच्या मॅडम काय करायच्या, आम्ही जेव्हा भात खायचा आणि आम्ही जेव्हा वर्गात येतो तेव्हा दरवाजा लॉक करून घ्यायची. हा. ठीक आहे. जेणेकरून कोणी बाहेर जाता कामा नये. अच्छा. आम्हाला भीती वाटायची बाबा आता तर जेवण केलं आणि आता मॅडम लगेच दरवाजा लॉक करतात, आता शिकवणार काहीतरी, मारणार करणार. आणि पहिला भीतीच ती लहान पोरांना, नवीन टीचर, नवीन सगळं नवीन मित्र जुने असायचे पण टीचर वगैरे नवीन. तिथून एक स्टार्टिंग झाली करिअरची की यार चलो आता मराठी शाळा 1ली, 2री, 3री पर्यंत मज्जा केली, खूप मज्जा. शाळेत पण हुशार होतो तसं मराठी. हा. आणि भरपूर मजा असायची लहान पोरांमध्ये. आपलं नवीन म्हणजे चांगले मित्र जे आपलं खूप क्लोज असतात, बरोबर. आणि क्रिकेट, वेगवेगळे खेळ, शाळा, असं करत 7वी पर्यंत कसं मराठी शाळेत शिकलो हे समजलंच नाही. पहिली गोष्ट कसं माहितीये काय, जी मुलं ग्रामीण शाळेत असतात त्यांचं की नाही हे शिक्षणाचा एवढा अभाव नसतोय, परंतु खेळायचं शारीरिकदृष्ट्या ती सदृढ असतात. कारण की जास्त ग्रामीण भागातले असतात, खेळपाळ नुसतं सगळं चालू असते. म्हणजे अभ्यास करतात तर खेळणं ते लय असतं, दांडगा असते. कारण की रानातून पळायचं, हिंडायचं, दांडगे असतात पोरं. परत ऊसाच्या शेतामध्ये जायचं, मग ऊस काय खायचा, सांगायचं मग? वेगवेगळी शेती असायची, जशी भुईमुगाची शेंगाची शेती. अच्छा. तर एक शाळा नसल्यासारखं नसायचं, असं की पिकनिक स्पॉट असल्यासारखं. अच्छा. आणि लहानपणी मराठी शाळा माहिती आहे आता कसं आहे, आपण मराठी मातृभाषा आपली. तर लहानपणा भारतीमध्ये आपण इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, तर ते वातावरणच तसं होतं गावामध्ये किंवा रानामध्ये शाळा. आणि जेव्हा इतिहासाचं लेक्चर चालू असायचं किंवा तास चालू असायचा तेव्हा तो फील यायचा, अंगावरती काटा, जसं की आपण त्या जागी तिथं उभारलोय असं वाटतं. एक्झॅक्टली. जसं की आता
राजे कसे जायचे बाहेर, परत तो वेदर काय असेल किंवा तो वातावरण काय असेल ते गनिमी कावा म्हणजे करेक्ट, काय? गनिमी कावा. परत ते खुलं वातावरण असतं त्यामुळे ते प्रॅक्टिकली वाटायचं की आपण तिथे आहोत आणि तो एक इतिहास फील करतोय. आणि अशी गोष्ट वाटत होती काय की जेव्हा महाराजांनी काय पण त्याच्या इतिहास सांगतात आपल्याला, शिक्षक शिकवतात, तर असं वाटतंय की नाही आपण पण त्या जागी असावं. करेक्ट, तर आपण किती एक्झॅक्टली. काय 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 फील केलं असतं. सेम तशीच आणि एक moment. महत्वाची गोष्ट अशी पण वाटली असेल की तुला की जेव्हा महाराज त्यांना ज्याचं अटक म्हणजे सुद्धा पकडत नव्हते, युद्ध ते होत होतं, तर असं वाटलं नाही की मी पण त्या ठिकाणी असावं आणि महाराजांच्या सोबत मी युद्ध Correct, करावं, correct. भले मी जिकावं, म्हणजे मी मारीन अगर न मारीन, खरं मी स्वतःसाठी. हा तसा फील यायचा ऍज मावळा तुम्ही काय करू शकता, गनिमी कावा काय, जेव्हा शाहिस्तेखानाची बोट छाटली तेव्हा तो फील काय असेल, तो लाल किल्ल्यातला फील काय असेल, राईट. कसं ते महाराजांनी पेटीच्या आतमध्ये गेलं. आणि अफजल खानाचं पोट फाडलं जेव्हा, तो प्रतापगडाचा इतिहास काय, प्रतापगडाच्या पायथ्याशी काय घटना घडली, तो एक नॉर्मल फील यायचा. इज इट बिकॉज ते एक माइंड मध्ये, बिकॉज इतिहास खूप युनिक एक्सपिरियन्स आणि खूप मस्त टॉपिक आहे इतिहास. इतिहास आणि तो चौथीला पण- शिकवला. हा त्यानंतर आपला इतिहास ते काढलेलंच. मग महाराजांचा इतिहास फक्त चौथीपर्यंत होता. हा फक्त चौथीपर्यंत. नंतर आपल्याला शिक्षण माहिती पद्धती झालं. जरा बदलायला पाहिजे जरा. Correct, कारण की मी तर म्हणते का माहितीये काय, आधी कसं आपलं आता जे इतिहास चौथीचं पुस्तक होतं त्याच्यामध्ये काही खूप धडा होते. Correct. आणि त्या धड्यामध्ये कसं एकटा जर आता एक म्हणजे तानाजी मालुसरे असले, त्यांचा इतिहास फक्त ते धडा करतच होता. Correct. हा जरा मी काय म्हणते की आता जे आपली शिक्षण पद्धती आहे की ते जरा बदलायला पाहिजे. बरोबर. आणि की ते जे मोटिवेशन होते ते आपल्यासाठी, गनिमी कावा, परत ते कसं गडाला सिंह गेला. गडाला सिंह गेला, परत आणि काय काय होती की ती असं साहित्यकारांची बोटे छाटली ती चार. आता हे कसं माहितीये काय, याचा आपल्याला विसर पडायला आहे. त्यामुळे की नाही इतिहासामध्ये की नाही आपलं जे पुस्तक आहे त्यामध्ये महाराजांचा इतिहास घालायला पाहिजे. ऍक्च्युली आहे आतापर्यंत, बट जेव्हा चौथीपर्यंत इतिहास तेव्हा महाराजांचा इतिहास होता. नंतर ऍक्च्युली पेशव्यांचा इतिहास आपण पाहिलेला नाही जास्त. नाही तेच पेशव्यांचा की, इतिहास काय ऐतिहासिक जे आपल्याला महत्वाचं आहे तेच आपल्या शिक्षण पद्धतीत नाही आहे. आणि हा आपल्या शिक्षण पद्धतीत हाय हा. म्हटलं ते औरंगजेब हे ते सगळी बारकी. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, ते काही काम useless आहे. actually. जे महत्वाचं आहे की नाही इतिहास, आपला महाराष्ट्र इतिहास आहे तो पाहिजे आपला इतिहास त्यामध्ये. तर तसं काही नाही. बरं ठीक आहे, ते इतिहास याचा वाला विषय. आपण आता आपल्या आठवणीकडे घेऊया, तिकडे वळूया आपण. तर असं तर काय इन्सिडेंट होता की तुला कोणत्या तरी शिक्षकांचा राग येत होता असं? हा हा. राग नाही पण भीती खूप वाटायची जेव्हा आम्हाला एक शिक्षक होते असे म्हणजे जाडे असायचे, पूर्ण काळे, ठीक आहे. हा. आणि त्यांचं नाव होतं मस्के सर. हा, मस्के अच्छा. सर, ठीक आहे. तर तर मस्के ते सर, जर व्हिडिओ बघत असली तर मस्के सर. मस्के सर कसं करायचे की ते असे खूप जाडे होते आणि एकदम काळे, ठीक आहे. अच्छा. तर त्याची भीती सगळ्यांना जायची. आणि जर तुम्ही गृहपाठ केलं नसेल आणि हा. लहान लहान पोरं, हा. ठीक आहे, 4थी 5वी म्हणजे काय काय वय नसायचं, तर ते काय करायचे, जर गृहपाठ केला नसेल तर तुम्हाला त्याची गच्चीला धरायचे आणि असं उचलायचे. म्हणजे हा? गच्ची गच्ची म्हणजे इथं धरायचे, कॉलर कॉलर धरायचे हा, कॉलर आणि धरायचे. असे उचलायचे. असं. का रे, काय भाडकाव, का का गृहपाठ केला नाही, का गृहपाठ केला नाही. खरं सर होते काय दहशत होती ती? दहशत होती, सरांच्या रूपात आली होती ती. अच्छा, ठीक आहे. सराचा टेरर होता. तर त्या सरांचा प्रत्येक वेळेस लाईक टेरर, ठीक आहे. कोणी आमच्यात काही पोरं होती जी की कितीचा किती येते जवळजवळ 4थीचा चौथीचा ना? हा, चौथीचं चालते. चौथीत मुलं बारकी असतात, कॉलर तर उचलतात. 7वीचे असले की उचलल्यावर मारतात. एवढी आताची पोर तशा आहेत. आता त्याची पोरं तसे आहेत. लहानपणी आपली एवढी हाईट छोटीशी. आणि आधीची कसं म्हणजे शिक्षकांचा आदर होता. या, बरोबर. काय पण शिक्षकांचा आदर होता. भीती म्हणतात होती. किती पण आता भाडकाव जरी म्हणलं तरी पोरं काय म्हणत नव्हती. आताची आणि- पोरं तसे, आताची पोरं डायरेक्ट सराला व्यवस्था करू हा, शकतात. आणि जरी घरचे यायचे पहिले का सर आमचा पोरगा अभ्यास करत नाही का, आणि उलट पोराला मारायचे तेव्हा. आता विचारतात का आमच्या पोराला मारलं, हे की नाही. बिकॉज आधी म्हणायचे मारा त्याला, मारा त्याला. करेक्ट. तुम्ही स्वतः पालकांचा सपोर्ट होता की पोरांना मारा, तुम्ही शिकवा. त्याला आकार द्या. हा. आताची म्हणतात त्याला आकार द्यायचं रोज दे, तुम्ही उकार घ्या आणि तुम्ही साईड लावा म्हण, अशा येते. आताचे लोक टीचरला ओळखतात, शिक्षकाला गुरुजींना खवळतात. शिक्षकांना ओळखायची पद्धत नाही. आणि आता शिक्षक मग काय करतात, मी शाळेत गेलो की नाही, तर शिक्षक म्हणले आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करतोय, परंतु पालकच आम्हाला सपोर्ट करत नाही, त्यामुळे आम्ही आमचं काम करतोय. आधी शिक्षक हे मुलं घडवत होती काय, आताचे शिक्षक आहेत की नाही फक्त आपलं काम आहे, जॉब असल्यासारखं आहे. यायचं दिवस पूर्ण संपवायचा, सिलेबस आहे ते कव्हर करायचं, झालं. असं झालं. ही पद्धत असल्यामुळे का नाही मुलं बिघडत चालल्यात जास्त. आधीची मुलं जरी रानटी जरी असले तरी शिक्षक आकार देऊन त्यांना चांगलं करत होते. कारण आताची मुलं का नाही, चांगली मुलं सुद्धा वाईट मुलाच्या नादाला लागून सगळे बिघडायला. ऍक्च्युली आणि
पहिल्या काळामध्ये आपण जेव्हा होतो जसं की 2001 पासून ते 2018-19 पर्यंत आपल्याकडे मोबाईल नसायचे. आता आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे, पण आपल्याकडे पहिले मोबाईल नसायचे. त्यामुळे आपण कधी गेम्स खेळलो नाही मोबाईल मध्ये, बरोबर. गेम त्यांना बाहेरच्या गेम म्हणून सदृढ होता, आपले डोळे चांगले होते, डोळे चांगले होते, माइंड एकदम फ्रेश, पॉझिटिव्ह थिंकिंग होती आणि एकदम युनिक, म्हणजे भारी वाटायचं थोडस की यार म्हणजे बाहेर गेलो. आणि त्यावेळी असं पण होतं का नाही की आता जे आधी मुलं एवढं स्ट्रेस त्यांना नव्हता, डिप्रेशन मध्ये जात नव्हता, गृहपाठ करायचा आणि मोबाईलचा यूज जास्त नसायचा. बाहेर जाऊन मित्रांसोबत क्रिकेट खेळा, जसं की बोललो तुला गंजी, तो खेळ पावसाळ्यात खेळला जातो. गंजी म्हणजे आपण जे सळी मारून ठेवतोय गोल आकायचा, त्यामध्ये सळी मारायचा आणि त्याची सळी पडत्या, मग त्याला झिंगवत जायचं. ते झिंगवत म्हणले येते शब्द तुला काय समजत नसतील, पण सगळी कोल्हापूर भाषेतले म्हणजे शब्द आहे ती. गंजी म्हणजे आपण जे पावसाळ्यात सळी मारून खेळते चिखला, तर तसं खेळत होतो, त्याबद्दल सांगितलं. बरं, आता आपण मी अनेक प्रश्न विचारतो. असं क्रीडा महोत्सव असणार की शाळेत, क्रीडा महोत्सव असते हा, तर त्या क्रीडा महोत्सवामध्ये असं काय कोणता इन्सिडेंट झाला की त्याच्यामुळे तुला वाटलं की हा नाही आम्ही भांडणच करायला पाहिजेत, असं झालं की? येस, झालं होतं. जेव्हा आम्ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी गेलो होतो 6वी मध्ये. तर आधी प्राथमिक शाळेमध्ये केंद्र प्रमुख आणि केंद्रातली प्रत्येक टॉपची शाळा असायची, तसं आमची शाळा टॉपची होती. आणि वेगवेगळे गेम्स असायचे शाळेमध्ये, जसं की कबड्डी, खो खो, सांघिक मध्ये कबड्डी, खो खो. तो आमची टीम म्हणजे आमची शाळा प्रत्येक गेम मध्ये पार्टिसिपेट करायची आणि म्हणजे त्यामध्ये आम्ही खूप खेळायचो. कधी कधी आम्ही जिल्हास्तरीय लेवल पण जिंकलो, जसं की समूह गायनमध्ये. अच्छा, म्हणजे साध्या खेळामध्ये. रांगड्या खेळामध्ये काय जिंकला असं? कबड्डी जिंकलो आम्ही जिल्हास्तरीय. तर कबड्डी खेळण्यासाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय जिंकलो आम्ही. जेव्हा जिल्हास्तरीय गेलो, तालुका जिंकलो, जिल्हास्तरीय जेव्हा आम्ही गेलो खेळायला, तेव्हा आमचं लोकेशन होतं खोमनाळ, जसं की मंगळवेढा तालुक्यामध्ये एक गाव आहे खोमनाळ, तिथल्या प्राथमिक शाळेमध्ये होतं. तर तिथे रेफरीने एक पॉइंट दिला नव्हता आमच्या संघासाठी, जो की खूप महत्वाचा होता. आणि आमची टीम ऑल आउट होता वाचली. एक मिनिट काम करायला, मी दरवाजा बंद करतो, मी कट करतो घातला. ओके, आता जरा आवाज जरा असं सांगणार. तर तिथे तो जे रेफरी होता तो होता खोमनाळचा, म्हणजे त्यांच्या त्या गावातला होता. आणि त्याने आमच्या अगेन्स्ट एक पॉइंट दिला खोमनाळ शाळेला. अच्छा, की टेक्निकल होता काय, कसं मुद्दाम जास्त दिला? आय थिंक मुद्दाम, बिकॉज आय फील की तो फेवरिझम होत होतं तिथे त्यांच्या ग्रुप, त्यांच्या शाळेचा. करेक्ट, त्यांच्या शाळेसाठी, त्यांच्या ग्रुपसाठी. तर आम्ही खूप फाईट केलं होतं तिथे की नाही, हा पॉइंट नाहीये, तुम्ही हा व्हॅलिड पॉइंट नाहीये, तुम्ही का देऊ शकता, चुकीचा पॉइंट दिलाय. बट रेफरीने ऐकलं नाही आणि तो त्यांना पॉइंट दिला आणि तो सामना आम्ही जिल्हास्तरीय तिथे हारला. हा, तो एक एक्सपिरियन्स. बिकॉज जेव्हा असे लेवलचे मॅचेस असतात आणि तुम्ही तो माइंड मध्ये असं असतं की यार आता टर्न आहे हा आणि इम्पॉर्टंट आहे, राईट, आणि हा इम्पॉर्टंट आहे. आणि विनिंग पॉइंट असतो जेव्हा की एक पॉइंट वर महत्वाचं असते, जेव्हा टाइम त्याचं प्रेशर येते, त्यामुळे त्यावेळी कळते एक पॉइंटचं महत्व कळते. त्यावेळेस आम्ही हारलो, आम्हाला पॉइंट भेटला. ठीक आहे, आम्ही ट्राय केलं. परंतु जे तालुक्यात तुम्ही जिंकलेला, तुम्हाला काय असं मार्कशीट मध्ये काय मार्क वाढून आले असं काय? आय थिंक 5 मार्क एक्स्ट्रा येतात. त्यावेळी तुम्ही शाळेत म्हणजे किती होता त्यावेळी? 6वीला. अच्छा, म्हणजे एवढं काय मार्क म्हणजे एवढं माझं नव्हतं, बट 10वीला ते नसलं का नाही, तर आपले जे बोर्डात 20 मार्क्स भेटत तुम्हाला, काय ते मार्क भेटत, एक्स्ट्रा मार्क्स. 6वी 7वीला असं काही नव्हतं. पार्टिसिपेशनच खूप महत्वाचं असतं लहान वयामध्ये. आणि आता आहे विचारतो, शाळेत पेपर असणार पेपर तुला माहिती. आणि लहानपणापासून चिटिंगची सवय नाही, बिकॉज मस्के सर बोललो तुम्हाला, त्याच्यापासून चिटिंग वगैरे चालत नाही काय नाही. आणि त्यांच्यामुळे चांगलं आम्ही घडलो. तर व्हिडिओ पॉज झाला मध्ये, ठीक आहे, तेवढं काही नाही विषय. तर आता अनेक विचारतो, तुझा असं सहलीचा काय एक्सपिरियन्स असू शकतो की कुठं सहल गेली असं नवीन बघेल, थोडक्यात सांग. सहल म्हणजे आम्ही कधी पिकनिक स्पॉटला गेलो नाही. सहल नव्हती तुमची? सहल होती, बट आम्ही पिकनिक स्पॉट म्हणजे गोवा आम्ही जायचो, बट गड किल्ले फिरायचो. जसं की आम्ही गेलो होतो जंजिरा किल्ला, पाण्यामध्ये. खूप पाण्यामध्ये आत जायला डिस्टन्स आहे,
पूर्ण पाणी, मस्त व्ह्यू स्पॉट, मस्त एकदम. बोटीने जावं लागतं आतमध्ये. हा. खूप युनिक एक्सपिरियन्स होता. जसं की आम्ही सगळे गेलो होतो, सर टीचर वगैरे. सहलीला असं काही इन्सिडेंट आहे की तिथं तुम्ही लय हसलासा म्हणजे असं काही आता सगळे चाललेलं आणि एक मुलगा कोणता हरवलाय आणि त्याला ओळखायला शिक्षकांनी तारांबळ उडली, असं काय झालं? तसं काय झालं नाही, बट एक एक्सिडेंट होता की आम्ही इथं खूप म्हणजे ऍक्च्युली अनलिमिटेड फन. ओके, सो आम्ही तिथं स्पॉट होता राहायचा. ठीक आहे, तिथं आम्ही 4-5 मस्तीखोर लोक, राईट, की यार कसं असतात 4-2 लोक म्हणजे टॉप तसे पाहिजे. गँगस्टर, स्कूल मधले गँगस्टर. तर आम्ही गेलो होतो तिथं आणि राहायसाठी एक चांगला स्पॉट दिला होता. बट काही खोडकर मुलं कशी असतात, हे खोड केल्याशिवाय राहत नाही, ठीक आहे, त्याला शांत बसू पाणी पिता येत नाही त्यांना. तर एक गेलो होतो रूम मध्ये राहायला. मस्ती करायची म्हटलं की मस्ती वगैरे खूप फन असतं. तर तिथं कन्स्ट्रक्शन चालू होतं थोडं साईडला, ठीक आहे, आणि आमच्यातली तुझ्यात पोरं गेली आणि तिथला फरशाच फोडा लागली. ठीक आहे, विदाउट एनी रिझन. लहान म्हणजे 7वी मध्ये गेलो होतो आम्ही सहलीला, आणि त्यावेळेस तिथलं कन्स्ट्रक्शन एवढं म्हणजे नाचून फरशा फोडा, हे करा ते करा, असे इन्सिडेंट्स होतात. ऍक्च्युली ते चांगलं नाहीये, बिकॉज दॅट इज फायनान्शियल लॉस फॉर सम पार्टी. होते. परंतु बघ काय आता सहलीला गेले एवढी पोरांना दहशत कशी काय आली, म्हणजे एवढं कसं काय हे आले की बाबा हा दुसऱ्यातून फोडावं, कुठला तर माणूस भेटला मारा सुरू करणार नाही. बट ते टॉप क्लासचे गँगस्टर आमच्या क्लास मधले, ठीक आहे. अरे नाही, गँगस्टर आमच्या शाळेत होती, परंतु आमच्या असे नव्हते की दुसऱ्याचा वाट लावावं. सांगितलं मी नाही, तो डोक्यात हात लावशील तू. आम्ही सहलीला गेलतो, म्हणजे असं इन्सिडेंट थोडा सांगतो. सहलीला गेलतो, आमचे सर मागं बसलेले आणि मुलांनी काय त्यांना मिशा काढणार पोरांना. तर मुलांची एवढी मजली गेली की सरांना सुद्धा मिशा काढलं. बापरे. आणि सर ते सगळं काय आम्हाला माहित नाही, मला जाणवलं नव्हतं. सर माझ्या साईडला बसलेले आणि पोरांनी येऊन कधी सरांना मिशा काढत आम्हाला माहित नाही. पोरांनी हिंमत कशी झाली, सहज बघितली असते सर मारले असेल. आणि हे काय झालं नाही, काय म्हणजे मिशा काढलीत, गावली नक्की, आणि झाले सगळ्यांनी मिशा काढतात पोरं रात्रीचं. सरला काढलीत की, आणि सर उठले. जेव्हा मी उठलो आणि सर चाललेले, मी सरांना बघितलं नव्हतं. आणि गेल्यावर पोरं हसलीत की, आणि मॅडम सांगितले सरांना, सर तुम्हाला मिशा काढतात. आणि सर ते म्हाताऱ्याने चिडलीत की, सर कोणा ते भडकाव म्हणलीत, असलं करायचं का सलीत, पोरांना करा की मला काय करायला वाटला. अय्यो शप्पथ, एवढी मुलं हसत त्यावेळी. म्हणलो ज्यांना कोण केलाय तो कोणी छातीवर दगड ठेवूनच केला काढली. कारण की करताना जरा जरी गावला असतं की नाही, सर रात्रीच त्याला पत्त्या पाडला असता, लिमिट मारले असते. बरं, आता अनेक कसं प्रश्न विचारतो की तुला असं शिक्षकांबद्दल असं किती राग की नव्हतं? नाही, बिकॉज कॉलेजमध्ये सॉरी शाळेत असताना सगळ्या शिक्षकांना चांगले संबंध, चांगले म्हणजे ग्रुपात वेळेवर असायचा. बिकॉज फर्स्ट बेंचर म्हणजे पहिल्या बेंचर बसणारे विद्यार्थी हुशार होता, त्यामुळे याला एवढं काय नव्हतं याला. कॉपी करायचं नाही, कॉपी करायचं आणि प्रश्न केला, हुशार होता म्हणलं, सरांचा राग येत नाही, सगळं निवांत आहे. खेळात कशात होतास मग? खेळात मी कबड्डीमध्ये होतो, जसं की जिल्हास्तरीय स्पर्धा झाली. समूह गायन मध्ये होतो. समूह गायन म्हणजे सगळे मिळून गायचं. समूह गायन मध्ये होतो मी. खो खोच्या संगती सदा घडवस तसा टाईपचा विषय होता. आणि खो खो मध्ये पण होतो मी. रनिंग मध्ये होतो, पण हारलो रनिंग मध्ये, बिकॉज काही म्हणजे आमच्या शाळेतले 2 पार्टिसिपंट होते, मी आणि एक रोहित नावाचा मुलगा होता. तर माझ्यापेक्षा जरा जास्त चांगल्या पद्धतीने पळायचा, फास्ट पळायचा. सो फर्स्ट सिनारिओ मध्ये मला नॉमिनेट केलं, आम्ही दोघं होतो. आणि सेकंड मध्ये त्याला नॉमिनेट केलं, बिकॉज त्याच्याने माझ्यामध्ये कॉम्पिटिशन झालं. आणि टीचरने ठरवलं की त्याला चान्स देऊ आणि तो पळेल. पुढे आणि पुढच्या लेवलला पण असं त्यानं शिक्षण वाटत, त्यामुळे त्यांनी म्हणले तुला माघारी म्हणले पुढे शिकू शकतो. असं घालतं काय शाळेत वर्गात भांडणं तर आपले असतात. मग तुझ्या असं काय भांडणं शाळेत की ज्या भांडणामुळे पालकांना शाळेत यायला लागलं, असं काय झालं? किंवा असं सांग की हा काय तर केलं त्यावेळेस झाला माझ्याबद्दल झाला. किती लहान 4थी मध्ये असताना झाला. चौथीला असताना भांडण केलता आणि त्यावेळी पालकांना शाळेत पालकांना बोलवलं की शाळेत मम्मी आली होती आमची. म्हणजे बघा चौथीला असताना किती भांडण होतं. ऍक्च्युली काय झालं, आम्ही खेळलो लपाछपी. तर लहानपणी शाळेत एक मोठी विंडो असायची, माहितीये का, सगळ्यात मोठी विंडो खिडक्यामध्ये. खिडक्यामध्ये विंडो म्हणजे
खिडकी कशा असायची पहिल्या लहान शाळेमध्ये लहान मोठ्या लहान खिडकी असायच्या. असतात म्हणजे मोठ्या मोठ्या हा. ज्याच्यामध्ये आपण उभारू शकतो. अच्छा लहान खिडकीमध्ये पोरं, हो. हा, हा, हा. आमच्या शाळेमध्ये थोड्या मोठ्या खिडक्या तेवढ्याच असतात, आपण लहान होतो त्यावेळी. हा मे तर काय झालं, लपाछपी चालली आणि मी वरती चढलो खिडकीवरती. त्याच्या आधी स्पेस असायचा खिडकीच्या पुढे ठेवण्यासाठी काय काय सामान वगैरे, आणि पुढे खिडकी, त्या खिडकीमध्ये थांबलो होतो. अच्छा. तर माझा मित्र आला आणि तर कम्प्युटर लॅब होता, ऍक्च्युली कम्प्युटर लॅबची खिडकी होती. आणि तर माझा मित्र आला आणि खिडकीच्या बाहेरून असं खिडकी उघडली त्याने. उघडला खिडकी. त्याला माहित नव्हतं की मी तिथे थांबलो. अच्छा तू पडला वाटतो. मी पडलो. कम्प्युटर लॅब होतं, कम्प्युटर लॅबच्या वरती पडलो. म्हणजे फर्निचरच्या वरती असे दात तोंड पडलं. दात आत ते जे गेले? दात होते 2 ते आतमध्ये कशात? गेले. असे आतमध्ये गेले आणि रक्त यायला लागलं, पूर्ण रक्त विषय बंबाळ झालं. पळत. मग सगळे मागाशी पळत झाला? आले. नाही, सगळे पळत आले. हा. तर माझा चांगला मित्र होता ऍक्च्युली. सगळे पळत आले, पूर्ण रक्त म्हणजे रक्त बंबाळ झालं सगळं. पूर्ण पांढरा शर्ट होता, लाल झाला पूर्ण तो. नवीन युनिफॉर्म आर्टिकल, नवीन आर्टिकल होतं. तर प्रिन्सिपल वगैरे आले, ते म्हणजे तोंड वगैरे धुतलं, तरी पण रक्त येत होतं. मग लगेच हॉस्पिटलला घेऊन गेलो. मम्मी आली आमची, प्रिन्सिपलला भांडायला लागली. तुम्ही असंच लक्ष पोरांवरती नाही, पोरांवरती पोरांचं असंच रक्त लक्ष आले. देता का, असं इन्सिडेंट होतात शाळेमध्ये, तर काय करता तुम्ही, तुमचा जॉब काय आहे, तुम्ही सगळ्यांवरती लक्ष ठेवायला पाहिजे. परंतु आता But I think- हे शिक्षण हातात नव्हतं हे. शिक्षकाची चुकी नव्हती, आपण लहान हा. खोडकर पोरं. तर लगेच हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की दुसऱ्या टाइमचे दात आहेत, दुधाचे दात नाही आहेत. तर त्यांनी सांगितले काढू पण शकत नाही, हम्म. बिकॉज काढले तर मग ते परत नकली येतात. बसावं लागतील दुसऱ्या लेवलचे. अच्छा. तर मग त्यांनी दात व्यवस्थित केले आणि त्याला प्लास्टर केलं सिमेंटने थोडं, आणि बांधून घेतले दात. तो एक इन्सिडेंट होता की तिथे एक वेगळा एक्सपिरियन्स लाईफ मधला. आणि असं करता की तू मराठी शाळेत शिकलायस तू, हा, की आता आणि आता मराठी शाळा आता जास्त करून पालक आपल्या पोरांना शिकवायचा ऍडव्हान्स आता सगळ्या AI ते आहे आणि सगळीकडे इंग्लिश पण बोलायचं. लहानपणी तेवढं होतं, Actually ते नव्हतं ऑलरेडी. AI आता इम्प्लिमेंट केले त्यांनी, पहिले AI नव्हतं. AI नव्हतं पहिला. बट एक एक्सपिरियन्स आहे की मराठी शाळा का इंग्लिश मिडियम शाळा थांब होती. तुला विचारतो प्रश्न. मला व्हिडिओ मी पोस्ट करणार लागेल. तर आता मी तुला विचारलं की सगळं तो आता आम्ही दोघं पण इन्फोसिस कंपनीत आहे, ठीक आहे. इंडियात सेकंड मोस्ट IT कंपनी आहे ती. हा, आणि म्हणजे त्याची उच्च स्तरावर आम्ही असं म्हणत नाही की आम्ही हा लेस वर आहे, परंतु ह्या स्टेजमधनं ह्या शाळेतनं पण आपण वरू शकतोय. तर तुला आता जे करंटली सिच्युएशन चालू आहे ही आहे, परत सगळीकडे इंग्लिशचं सगळं बोलबाला चालू आहे आणि सगळीकडे जास्त करून इंग्लिश शाळेत सगळ्या यायला, ठीक आहे. म्हणजे जो होतील ते आमच्या पोरांना इंग्लिश मिडियम शाळेमध्ये घालणार. म्हणजे पोरांना आता पालकांना की नाही अपेक्षा काय आहे की माझं मुलगा शिकावं, भले ते म्हणजे शिकू दे, चांगलं शिकायला पालकांची अपेक्षा असतात, परंतु पालकांची अशी एक अपेक्षा वाढली की मी माझ्या पोराला इंग्लिश शाळेत घालणार, जास्त फी घालावं, जास्त फी भरावं. आणि त्यावेळी त्या पालकांना असं वाटतं की मी जास्त फी भरलो याचा अर्थ असा आहे की माझं पोरगं चांगलं शिकणार, भले म्हणजे त्याला काही येत नसू द्या कर, त्याला चांगल्या शाळेत घालणार, मोठ्या शाळेत दांड्या शाळेत घालणार मी इंग्लिश मिडियममध्ये. आणि अशामुळे काय झालं की इंग्लिश शाळा वाढायला, परंतु आपण जी मराठी शाळेत शिकलो, ज्यामध्ये त्या शाळेमध्ये आपल्याला संस्कार मिळाले, आपले संस्कार मिळाले, चांगल्या सवयी मिळाल्या, परंतु आणि त्यावेळी जे वातावरण होतं असं सराउंडिंग की किती काय झालं की आपण खेळू शकतोय, बागडू शकते, खाऊ शकते, तर तशा ज्या आता तसं वातावरण सरकारी शाळेमध्ये आहे. परंतु आता असं सिच्युएशन झाली की सगळे इंग्लिश शाळेकडे वळाल्यात आणि सरकारी शाळा आपल्याला बंद पडायला, म्हणजे बंद तेवढ्यात आता कमी झाल्या शाळा, मराठी शाळा कमी होत चालल्यात. मग तुला असं पालकांना असं काय हे की तू एक सजेशन दे की पालकांनी असं काय करावं की आपल्या पोरांना मराठी शाळेत घालावं, भले 10वी पर्यंत राहू दे, 5वी ते 10वी राहू दे, परंतु 1ली 4थी जिथं आपल्या शाळेत मुलांना संस्कारची गरज असते त्यासाठी मराठी शाळा पाहिजे. तर तुझंच काय मत आहे की पालकांनी कसं करावं त्या गोष्टीचा? मी सांगेन की मातृभाषा खूप प्रथम असते, सर्वप्रथम मातृभाषा असते, आणि सेकंडरी असते हिंदी, इंग्लिश, वॉट एव्हर. तर माझं आता मी शिकलोय आणि मी ह्याच लेवलला पोहोचलोय आणि मी मराठी शाळेत आलोय. असं नाही की मी स्टार्टिंग पासून इंग्लिश मिडियमला शिकलो, मी मराठी शाळेतूनच आलोय. आणि जर मी मराठी शाळेमध्ये येऊन इथपर्यंत पोहोचत असेल, आज मी इन्फोसिसमध्ये काम करतो, क्लायंट सोबत डीलिंग्स अँड इंग्लिश कम्युनिकेशन. सो अब्रॉड चायना, डब्लिन असेल किंवा US असेल, तर जर मी त्या सिच्युएशन मध्ये येऊन जर आज इथपर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही का नाही? बिकॉज मराठी शाळा मातृभाषा आई, लाईक
आई कशी महत्वाची असते आपल्यासाठी आणि आपल्या म्हणजे बाळाचं कसं काळजी घेतात तशी आपण आपल्या शेवटी आपण आपल्या आईची काळजी कशी घेतो बरोबर उतारत्या वयात किंवा वृद्ध वयात आपण आपल्या आईची काळजी कशी घेतो तशीही आपण आपल्या मराठी भाषेची काळजी घेतली पाहिजे. सेकंडरी मी असं म्हणत नाही की तुम्ही इंग्लिश शिकू नका, तुम्ही हिंदी बोलू नका, ते पण युजफुल आहे जर तुम्ही अब्रॉड जायचं असेल ठीक आहे. बट सर्वप्रथम मराठी बोलायला शिकायची. मराठी शाळा आपल्या मुलाला मराठी शाळेत टाका असं नाही की स्टार्टिंगला मराठी शाळेमुळे सगळं घडतं. तिथं आपल्याला शिस्त लागते बरोबर. डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो मराठी शाळा डिसिप्लिन सवय शिस्त खूप महत्वाची आहे आणि ती मला वाटतं की मराठी शाळेपासूनच सुरू होऊ शकते. आजकाल मराठी शाळा खूप कमी होत चालल्यात बट गव्हर्नमेंटला आय थिंक गव्हर्नमेंट खूप चांगल्या सुविधा देते. आज मराठी शाळेमध्ये मोफत असते, सगळं मोफत आहे. मराठी शाळेमध्ये लॅब्स पण सुरू झालेत आजकाल. प्रेझेंटेशन असतं थ्रू मॉनिटर अँड प्रेझेंटेशन असतं तिथं. तर सेम लाईक इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम आय थिंक म्हणजे मला असं वाटतं की मराठी मीडियम पण आज खूप पुढे चाललंय. मराठी मीडियम शाळा पण खूप पुढे चालल्यात. तर स्टार्टिंग मराठी शिका, नंतर तुम्ही इंग्लिश सोबत जाऊ शकता ठीक आहे. मातृभाषा रियालिटी सांगतो, आताची रियालिटी सांगतो. आताची जी मुलं आहेत म्हणजे आपल्या पोरांना इंग्लिश शाळेमध्ये घालतात. विषय कसं होतं की इंग्लिश मीडियम मध्ये घालतात 1ली पासून 10वी पर्यंत. मुलांचं जे वय असते म्हणजे खेळण्याचं बागडण्याचं वय असते ती 1ली ते 4थी. या वयात मुलं स्ट्रॉंग होत शकतात ठीक आहे. तर यामध्ये की नाही मुलांना जास्त मानसिक ताण द्यायचं नाही पालकांनी. कसं आहे की 4थी पर्यंत आता 5वी ते 10वी शिक्षण आहे तिथं मुलं स्ट्रेस घेतात म्हणजे ते त्यावेळी त्या एजची होतात काय 5वी 10वी तिथं स्ट्रेस घेऊ शकतात, स्ट्रेस हँडलू शकते. परंतु 1ली ते 4थी असते की नाही हे मुलांचं खेळण्याचं बागडण्याचं वय असते. आम्ही काय पालक नाही परंतु आम्ही जे त्यावेळी फील केलं म्हणजे आमचं जे वातावरण होतं त्याबद्दल मी शेअर करलं आता मी. लहानपणामध्ये इंग्लिश मिडियम शाळामध्ये आयुष्यभर आहे स्ट्रेस आयुष्यभर आहे. परंतु मुलांना जगण्याचं वय काय असते 1ली ते 4थी. कारण की ह्या स्टेजमध्ये काय स्ट्रेस ते नसते. त्यामुळे माझी एक विनंती आहे की पालकांनी आपली जी मुलं आहेत त्यांना काय नाही 1ली ते 4थी तुम्ही मराठी शाळेतच घाला जेणेकरून मराठी शाळेला पण वाव मिळेल. आणि सरकार पण ह्यासाठी प्रयत्न करायला की जास्त करून जे आता मोफत द्यायचा प्रयत्न करते. सगळं शिक्षण मोफत असते, आहार मोफत असते, त्या अंडी पण द्यायला ज्याने मुलांना पोषक असेल सगळं ठीक आहे. तर माझं मत आहे की तुम्ही मुलांना 4थी पर्यंत मराठी शाळेत घाला की शिस्त लागते. आणि कसं आता म्हणजे एक पालकांचं असं मत असते की हा म्हणजे की 1ली 4थीचं शाळेत घातलो माझ्या मुलाचा बेस आहे आणि बेस जर चांगला असला की पुढे चांगलं होईल त्यामुळे मी पहिलं इंग्लिशमध्ये घालतो. परंतु असं काही नाही की बेस तुमचा मराठी भक्कम 4थी पर्यंत मराठी शाळा पाहिजे. कारण की जर तुम्ही फिरायला तुम्ही बाहेर जायला का नाही याची काही गॅरंटी नाही. जे सांगू शकत नाही कोण हुशार असेल कमवेल पैसे तर जाऊ शकते बाहेर याची गॅरंटी कमी आहे. परंतु मुलगा शाळेत मराठी म्हणजे महाराष्ट्रात जन्मला तो महाराष्ट्रात राहणार 100% एक आहे की तो गेला नाही तर महाराष्ट्रात राहू शकते की तो. परंतु मग त्यावेळी त्याला नंतर त्याला यायला पाहिजे, मराठी वाचायला पाहिजे, मराठी त्याला बोलायला पाहिजे ठीक आहे. तर हे सगळं आपल्या वातावरणात ते समजू शकतोय, बोलता शिकू शकतोय. परंतु शाळा अशी आहे की तिथं त्याला शाळेतच जायला पाहिजे. प्रार्थना आई वडिलांचा जो आदर कसा असावा. परत शिक्षण म्हणजे स्ट्रेस हे आपण आताचे जे वातावरण आहे त्यामुळे आपल्याला लक्षात नाही स्ट्रेस डिप्रेशन हे आपल्याला काय माहितीच आहे. स्ट्रेस म्हणजे काय असते, डिप्रेशन म्हणजे काय माहिती फुटाने खाऊया शाळेमध्ये जाऊया. आणि शाळेचं मराठी शाळेचं भाताची टेस्ट जी असते ती कोणत्याच शाळेत नाहीये ऍक्च्युली. भात जरी संपला तरी खरडून झाला म्हणतात खूप. अरे आमच्यात तरी पातेल्यावरती पडायचं आम्ही आणि ते जे भातडे ते असे खरडून सगळा अख्खा भात काढायचा आम्ही. मुवमेंट्स असतात मेमरी वातावरण असतं की नाही म्हणजे पालकांनी पण आता लक्षात द्यावं की आपली जी मुलं आहेत. तर मी का तुम्हाला म्हणत नाही की हा कोणाची मुलं वाट लागावं असं काय माझ्या इथं नाही. परंतु का नाही जे आम्ही जे शिकलोय त्यावेळी आम्ही जे वातावरण होतो स्ट्रेस डिप्रेशनमध्ये तर तसं तुमची मुलं ते नसावं. त्या स्ट्रेस तर आयुष्यभर आहे मुलांना. 10वी नंतर तर स्ट्रेस आयुष्यभर असते. परंतु त्यांना जगण्याची एक कार्यकर्ता द्यायला पाहिजे का नको. मग 1ली ते 4थी असा पिरियड आहे की जिथं मुलं आपली दिल खुलास मेंटली स्ट्रॉंग होतात आणि दिल खुलास खेळू शकतात. त्यामुळे का नाही 1ली ते 4थी माझं तर मत आहे की 1ली ते 4थी मुलांना का नाही मराठी घाला. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर चांगलंच आहे 7वी पर्यंत म्हणजे आम्ही शिकलो आणि मराठी पर्यंत आम्ही अडाणी होत नाही. आणि पहिली गोष्ट मराठी शाळेत घातलेल्या पोरांना अडाणी होत नाहीत पोरं. ती पोरं उलट कुठं पण त्यांना कुठं पण ती खपतात.
खपतात म्हणजे असं वाटतं नाही की कुठं वाट लागतात हे मराठी पोरं चांगले आहेत, असं इंग्लिश शिकलं की पुढं त्यात असं काही नाही. माझी पालकांना विनंती आहे की तुम्ही मुलांसोबत राहा आणि मुलांना जास्त करून मराठी शाळेत घालण्याचा प्रयत्न करा. आम्ही जरी किती जरी मोठं झालं तरी आम्ही पण आमच्या पोरांना म्हणजे भविष्यात मराठी शाळेतच घालणार आहे. ठीक आहे. इवन मी तुम्ही पण पण बिकॉज मे बी काय सांगू शकतो की अब्रॉड जावा तुम्ही, तुम्हाला कोणी अडवत नाही मी. बट इंग्लिश असं नाही की इंग्लिश बोलू नका, पण मराठी खूप महत्त्वाची असते आपल्या मुलांना. आपण मराठीतून आलो तर आपल्या मुलांना आपल्या पुढच्या जनरेशनला मराठीबद्दल सांगायचं ते महत्त्वाचं. बिकॉज जर तुम्ही मराठी नाही बोलले तर मराठीचा बोलणार अंत कोण? निश्चितच आहे. बिकॉज या एक्झॅक्टली बोलणार कोण. बिकॉज जर मराठी संपली तर आई आपली संपली तर असं असं गोष्ट आहे. सो आणि जास्त आपल्या बोलणं आईची नाही काळजी आपण घ्यायची. जिथं ऑफिशियल ते नसते आपण इंग्लिशमध्ये बोलणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला बिझनेसमध्ये बोलावं लागते. परंतु तसंच की नाही मराठीमध्ये पण आपल्याला बोलायला पाहिजे. आणि हे सगळे जातात जे आम्ही जे पॉडकास्ट म्हणजे जे बोललो, पॉडकास्ट म्हणा नाही तर आठवणी किंवा चर्चा म्हणा, ते त्याच्या आठवणी शेअर केला, मी त्याला आठवणी शेअर करायला मदत केली. ठीक आहे. तर असं पण असू शकते. आणि विषय आता मला एक मांडायचं होतं की शाळा हे जे आम्हाला सुचलं कसं हे त्यांनी चहा पिणे येत होतं की नाही, तर एक व्हिडिओ बघितलो आम्ही अभिजात, त्याचं व्हिडिओचं नाव होतं अभिजात. तर त्याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलं आपली शाळा कसं मागं चालल्या, की आता पोरं ते नाहीत, शिक्षक पण सगळे की नाही की आता पोरं जर नाहीत शिक्षक शिकवणार कोणाला. मग ते आम्हाला सिच्युएशन कळले की हा एक खरंच सिच्युएशन झालं आणि या सिच्युएशनवरच तो व्हिडिओ बनवला. आणि तो डिस्क्रिप्शन मध्ये टाक, जेव्हा युट्यूबला पोस्ट करेल तेव्हा डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंक टाक त्या व्हिडिओची व्हिडिओ पोस्ट जेणेकरून ते बघा, सगळ्यांसोबत पहिले मला लय भारी वाटेल की नाही हे चांगलं काय आहे. खरंच आहे, ही काळाची गरज आहे, हे बदलाय पाहिजे ही. ठीक आहे. तर मी मराठी, जय मराठी. जय हिंद, जय मराठी, जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. धन्यवाद भावा. धन्यवाद भावा, ज्या आठवणी सगळ्या शेअर केल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद. सॉरी, नॉट थँक्यू. धन्यवाद.